पडद्याच्या देवळी इथल्या राम मंदिरातील विश्वस्तांनी खासदार रामदास तडस यांची माफी मागितली। रामदास तडस यांना मंदिरामध्ये दर्शन नाकारलं होतं। सोवळं आणि जानवं परिधान केलं नसल्यानं दर्शन नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला होता। त्यानंतर आता माफी मागितलेली आहे। नवरात्र सुरू झालं, गुढीपाडव्याचा दिवस रविवार, लक्षात घ्या। एक गोष्ट विजय बाबू, तुम्ही अध्यक्ष आहे, आरोप मी तुमच्यावर करतो आहे, बाकी लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी 21व्या शतकात असल्यानंतर सर्व मंदिर हे भक्तासाठी खुले आहे। ते मंदिर खुले ठेवावं हीच मी त्यांना विनंती केली। परंतु त्यानंतर त्यांचे एक ट्रस्टी ज्यांनी थोडासा अपमान केला, राम भक्ताचा अपमान केला, ते काही बरोबर नव्हतं। पण त्यांनी आज इथे या ठिकाणी माफी मागितली। आम्ही सुद्धा आपल्या उदार अंतकरणाने त्याला माफी दिली आणि या प्रकरणाचा पडदा पाडून टाकावं घेतली। आम्ही सर्व आमच्या ट्रस्ट मार्फत मी अध्यक्ष नात्यानं माफी मागितली आहे आणि जे काल जो प्रकरण झाला त्याच्याबद्दल आम्हाला दुःख बरी संवेदना प्रकट करत आहोत आणि असा पुढं नाही होणार ही यांना खात्री देणार आणि साहेबांना विनंती करतो की आम्हाला तुम्ही माफ करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।